नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलमध्ये आता एक धमाकेदार असा प्रोमो आपल्या समोर आलेला आहे. तर खूपच इंटरेस्टिंग इथून पुढे जी आहे ती आपली सिरियल होणार आहे. आणि आपण पाहत आहात की घरातलं वातावरण हे खूप सारं बिघडलेलं आहे ऐश्वर्यामुळे. आणि त्यातच आता सावलीला सुद्धा सारंग म्हणत असतो की तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे सावली, आणि असंच प्रेम माझ्यावरती तू ठेव आणि मला कधी निराश करू नको, माझ्याशी कधी खोटं बोलू नकोस. कारण बघतेस ना, ऐश्वर्या वहिनी या घरामध्ये किती खोटारडेपणा करत आहे आणि मला खोटेपणाची खूपच लाज वाटते. मला खोटेपणा बिलकुलसुद्धा आवडत नाही. आणि असं बोलल्यानंतर सावलीला मात्र आता खूप टेन्शन आलेलं असतं. तिला असं वाटत असतं की आता आपण सुद्धा सारंगपासून काही गोष्टी लपवून ठेवत आहोत. मग जर उद्या त्या सारंगला या गोष्टी काही समजल्या तर आपल्याला सारंग या घरामध्ये ठेवणार नाही. आपल्याला त्याच्या जिंदगीतून, या घरातून तो हाकलून देईल म्हणून. आणि याच टेन्शनमध्ये सावली असते. पण काय करणार, बिचारीने वचनसुद्धा दिलेलं असतं आणि त्या वचनामध्ये ती अडकलेली असते. इकडे मात्र सारंग सावलीला म्हणत असतो की मला आता खूप टेन्शन आलेलं आहे. जगन्नाथजींना सांगितलं की माझ्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे मला आता खूप टेन्शन आलेलं आहे. त्यानंतर सावली म्हणते तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. तेव्हा सारंग तिच्याकडून एक वचन मागत असतो की आपल्या घरामध्ये जे काही रामायण महाभारत होत आहे, ऐश्वर्या वहिनीचा खोटारडेपणा हा सारखा ना सारखा आपल्या समोर येत आहे. तर सावली, तू मला असं वचन दे की तू कधीसुद्धा असला खोटारडेपणा तुझ्या जीवनात कधी करणार नाहीस आणि तू माझ्यापासून कोणत्याच गोष्टी कधीही लपवून ठेवणार नाहीस म्हणून. त्यावरती सावलीसुद्धा हे वचन त्याला देत असते. आणि त्यानंतर आपण पाहतो की आज सारंगचा मूड बिलकुलसुद्धा ठीक नसतो. या सगळ्या घरातल्या वातावरणामुळे, त्याच्या जे सावलीचा अपमान केला त्याच्यामुळे सारंग खूप अपसेट झालेला असतो. आणि हे सावलीला सुद्धा दिसत असतं की सारंग सर खूपच अपसेट झालेले आहेत. त्यानंतर सावली म्हणते तुम्ही काहीही काळजी करू नका, मी सगळं या घरामध्ये व्यवस्थितच करणार आहे म्हणून, आणि मी हे सगळं सांभाळून घेईन म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतो की तिलोत्तमाने जे आहे ते ऐश्वर्याला आता धुणी भांडी करण्याची सजा दिलेली असते. तिनं सांगितलेलं असतं की तू जे काही या आठवड्यामध्ये वागलेली आहेस त्यामुळे तुला घरातील सगळं काम हे तुलाच करावं लागणार आहे. त्यामुळे तिलोत्तमा ही सावलीला म्हणते, सावली, इथून पुढे आजपासून 8 दिवस तू किचनमध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाहीस. सगळं जे काही आहे ते ऐश्वर्याच करणार आहे. आणि त्यावरती ऐश्वर्या तिथून चिडून निघून जाते. तिला कळत नाही की हे सगळं आता काय आणि कसं झालं ते. ती आणि तारा दोघी बोलत असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, या सावलीला, हिला तर मी बिलकुलसुद्धा सोडणार नाही. ही माझेच डाव प्रत्येक वेळी माझ्यावरती उलटत असतात आणि घरातल्यांसमोर माझं भांडं हे उघडं पडत असतं. पण आता इथून पुढे असा मोठा मी प्लॅन करणार आहे की जेणेकरून ही सावली आता डायरेक्ट घराच्या बाहेर जाणार आहे. मला आता समजलं आहे की आता नक्की वार करायचा कोणावरती ते. आता एवढ्या साध्या साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टी करून काहीच फायदा होणार नाही. आता काहीतरी मोठा धमाका मला करावा लागणार आहे. त्यानंतर आपण बघतो की सावली ही बाहेर गेलेली असते आज. कारण तिला आज घरातलं काहीच काम नसतं. सगळं काम आता ऐश्वर्या करणार असते आणि ती आज बाहेर गेलेली असते. बाहेर गेल्यानंतर तिथं एका आजीसोबत तिचं बोलणं चालू असतं. तेव्हा तिथं एक मराठी बाई, ती आजी, तिला एक हिंदी बाई तिथं येऊन काहीतरी त्यांचा लफडा झालेला असतो. त्या आजींना ती हिंदी बाई काहीतरी बोललेली असते. त्यांनी तिच्या अंगावरती जे काही आहे तिथलं चुकून तिच्याकडून जे काही आहे ते पाणी सांडलेलं असतं. पण तरी देखील ती बाई त्या आजींची माफी मागायला तयार नसते आणि ती बोलते त्या आजींना हिंदीमध्ये बोलत असते. आणि त्यानंतर खूप उद्धटपणे त्या आजींशी ती बोलत असते. तेव्हा तिथे येते ती सावली आणि सावली त्या बाईला म्हणते की हे बघा, तुम्ही त्या आजींशी असं उद्धटपणे बोलू नये म्हणून. आणि तुम्ही बोललात ते बोललात, तुम्ही मराठी नाही का तुम्हाला बोलू शकत? तुम्ही हिंदीमध्ये त्या आजींना नाही समजणार तुम्ही काय बोलत आहात ते. तेव्हा ती बाई जी असते ती खूप घमंडी असते आणि ती म्हणत असते, मला हिंदी नहीं आती है, तो मैं नहीं बोलूँगी.
सावली तिला म्हणते की नाही येत ह्याचा अर्थ काय होतो, तुम्ही तर मराठी शिकू शकता ना म्हणून. तेव्हा ती बाई अगदी घमंडीपणामध्ये म्हणत असते, मला हिंदीच आवडते आणि मला मराठी शिकायचं नाही आहे म्हणून, मी मराठी शिकणार नाही म्हणून, आणि माझ्याकडं एवढा फालतू टाईम पण नाही म्हणून. त्यानंतर मात्र सावलीला खूप तिचा राग येतो, कारण की ती मराठीला फालतू बोललेली असते म्हणून. आणि त्यावरती सावली खूप भयंकर चिडत असते तिच्यावरती आणि म्हणते, मग माझ्या मातृभाषेचा अपमान झालेला मला बिलकुलसुद्धा सहन होणार नाही, त्यामुळे इथून पुढे असं बोलण्याच्या आधी 10 वेळा तुम्ही विचार करून बोला. आणि यानंतर ती आजीला माफी मागायला लावते. तर ती बाई त्या आजींची माफी मागत असते आणि तिथून ती निघून जाते. तेव्हा सावली तिच्याकडे बघत असते, तर ती एका फोर व्हीलरवाल्या माणसाला हाय करत असते आणि तो माणूस तिला गुलाबाचं फूल देत असतो आणि त्यानंतर ती त्याच्या गाडीत बसून निघून जाते. पण ती गाडी आणि तो माणूस, सावलीला असं वाटतं की मी राजकुमारलाच पाहिलेलं आहे म्हणून, आणि तिला डाऊट येतो की हा राजकुमारच होता म्हणून. पण ती म्हणते नाही, राजकुमार कसा असेल, राजकुमार दादा तर असं कोणत्या बाईसमोर गुलाबाचं फूल देऊन कशाला कुठे जातील म्हणून. आणि त्यानंतर ती अचानक एक रिक्षा आलेली असते, त्या रिक्षामध्ये बसते आणि त्या गाडीचा पाठलाग करायला चालू करते. आणि त्यानंतर बघते की ती गाडी आहे ती एका कॅफेच्या बाहेर येऊन थांबलेली असते आणि त्या गाडीतून चक्क राजकुमार उतरत असतो. आणि त्यानंतर तो त्याची जी कोण प्रियसी आहे तिला एक गिफ्ट देत असतो आणि दोघेसुद्धा हसत असतात गळ्यात गळं घालून. नंतर ती बघते की राजकुमार त्या बाईच्या गळ्यात गळं घालून अगदी हसून खेळून तिच्याशी बोलत आहे म्हणून. तेव्हा तिला समजतं की राजकुमारची ही कोणतरी बाहेरची गर्लफ्रेंड आहे वाटतं. आणि त्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसत असतो. पण तिला हे समजल्यानंतर मात्र तिला आता काय करावं काही सुचत नव्हतं आणि तिच्याकडे फोन देखील नव्हता, त्यामुळे ती त्यांचा व्हिडिओसुद्धा काढू शकत नाही आणि ती लगबगीने घरी जाते. घरी गेल्यानंतर सारंगला ही बातमी सांगते. संध्याकाळी जेव्हा राजकुमार घरी येतो तेव्हा सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि सारंग तिथेच दादाला म्हणतो, दादा तिथेच थांब म्हणून, तू या घरामध्ये येऊ नकोस म्हणून, तुझं या घरामध्ये येण्याची लायकी नाही आहे म्हणून. त्यावरती राजकुमार त्याला म्हणतो, काय बोलत आहेस तू, तुला समजत आहे का तू कोणाशी बोलतोयस ते. तेव्हा सारंग म्हणतो, हो मला चांगलं समजतंय की मी कोणाशी बोलतोय ते, एका स्वतःच्या बायकोला धोका देणाऱ्या नवऱ्याशी बोलतोय मी. त्यानंतर मात्र तिलोत्तमा सारंगला विचारते, सारंग काय झालं आहे. तेव्हा सारंग म्हणतो की अगं आई, हा जो बाहेर जाऊन आलेला आहे ना, तेव्हा ह्यालाच विचार ना, हा कोणाला भेटायला गेला होता ते. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, मला स्पष्ट भाषेत कळेल असं सांगशील का सारंग काय झालं आहे ते. तेव्हा सारंग म्हणतो, सावली आज मार्केटमध्ये गेली होती, तेव्हा तिने बघितलं की राजकुमार हा दुसऱ्याच एका बाईबरोबर उभा होता आणि तिला त्याने गिफ्टसुद्धा दिलं होतं. त्यानंतर मात्र तिलोत्तमाला खूप राग येतो आणि ती सारंगला म्हणते, सारंग तुला समजते का तू काय बोलतोयस ते, तू या मूर्ख मुलीच्या नादी लागून तिच्यावरती विश्वास ठेवत आहेस का तुला माहीत आहे ना हिला किती समजतं आणि किती नाही ते, आणि तिचं ऐकून तू स्वतःच्या भावावरती अविश्वास दाखवत आहेस. त्यानंतर सारंग म्हणतो, आई तुला फक्त सावली ही मूर्खच दिसत असते, पण तिनं जे काही बघितलं त्याला तरी विचार ना की हे सगळं खरं आहे की खोटं आहे ते. हे ऐकून मात्र अमृताला धक्काच बसलेला असतो. तिला आता काही करावं आणि काही नाही असं वाटतं. घरामध्ये सगळ्यांना सुद्धा खूप धक्का बसलेला असतो आणि सगळे आश्चर्याने राजकुमारकडे बघत असतात आणि राजकुमार चक्क म्हणतो की मला नाही माहीत की ही कोणत्या मुलाबद्दल आणि मुलीबद्दल बोलत आहे ते, असं राजकुमारने पलटी खाल्लेली असते. राजकुमार म्हणतो, मी तर माझ्या मीटिंगसाठी गेलो होतो, हवं असेल तर शर्माजींना फोन करून तू विचार. आणि त्यानंतर मात्र शर्माजींना सारंग फोन लावतो. तर शर्माजींना अगोदरच राजकुमारने सांगून ठेवलेलं असतं की असा फोन आला तर सांगा मी तुमच्यासोबत होतो म्हणून. आणि कारण राजकुमारने सावलीला त्यांचा पिछा करताना पाहिलं होतं, त्यामुळे त्याला माहीत होतं आता घरी जाऊन आपल्याला सगळे प्रश्न विचारणार आहेत ते.
आणि त्यानंतर सारंगला तसं उत्तर आल्यानंतर मात्र सगळे आश्चर्याने सावलीकडे बघत असतात. पण सावली म्हणते, नाही, मी तर राजकुमार दादांनाच तिथे बघितलं होतं म्हणून. तेव्हा राजकुमार म्हणतो, अगं, मी माझ्या मीटिंगच्या कामासाठी गेलो होतो. तू दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असशील म्हणून. आणि त्यावरती सावली ही कन्फ्यूज होऊन जाते की मी नक्की कोणाला बघितलं म्हणून. पण सावलीच्या मनामध्ये तर फक्क असतं की नाही, तिथे सारंग दादाच होते म्हणून. सोहमसुद्धा आता तिथे आलेला असतो आणि त्याला पण ही गोष्ट समजलेली असते. तो सुद्धा आश्चर्याने सगळ्यांच्याकडे बघत असतो. तेव्हा सारंग म्हणतो, सावली, जरा तू नीट बघून यायचंस ना. आत्ताच मी फोन केला होता मिश्राजींना, तेव्हा ते बोलले की दादा त्यांच्यासोबतच होता म्हणून. आणि त्यानंतर अमृता आता कुठेतरी शांत होते. पण तिला खरंच विश्वास बसत नाही की हे सगळं खोटं असेल म्हणून. कारण की राजकुमारचं बदललेलं जे काही वातावरण आहे, घरातलं बोलण्याची पद्धत आहे, त्यावरून कुठे ना कुठे तिला असं वाटत असतं की खरंच राजकुमारचं बाहेर कोणाबरोबर तर लफडं तर नसेल चालू. आणि त्यामुळे ती आता खूपच दुःखी आणि चिंतित आणि काळजीत आपल्याला बघायला भेटत आहे. आत्ता तर राजकुमार वाचलेला आहे, कारण की सावलीनं त्याचा काही फोटो काढलेला नव्हता म्हणून. पण आता नेक्स्ट टाईम त्याला आता कसा वाचणार आहे याच्याकडे आता आपलं लक्ष लागलेलं आहे.